नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते रागिनी आणि कामिनी या दोघीजणी स्केच आर्टिस्टकडे गेलेले असतात. राजनच्या सांगण्यावरून ते स्केच हातामध्ये घेत असता तो आर्टिस्ट पटकन ते फोटो जो काही कमळीचा काढलेला असतो तो पटकन हातातून ओढून घेतो. कामिनी म्हणते, काय झालं काय? आर्टिस्ट बोलतो की माझे जोपर्यंत तुम्ही राहिलेले पैसे देत नाही तोपर्यंत मी हा फोटो देणार नाही, स्केच देणार नाही. रागिनी म्हणते, अहो देऊ ना, आम्ही तुमचे पैसे देऊ, थोडी बुडवणार आहोत का? आम्ही कोण आहे? महाजन आहोत, महाजन. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. तो म्हणतो, हो मला माहिती आहे तुम्ही कोण आहात ते, पण काय करणार, ही ते माझा रूल आहे की मी काम करायच्या आधी अर्धे पैसे घेतो, काम केल्याच्या नंतर अर्धे पैसे घेते. असं काही बोलल्यानंतर रागिनी कामिनी म्हणते की आम्ही आत्ता घरी गेल्यानंतर तुम्हाला पैसे देऊचो, तुम्हाला पैसे देणारच आम्ही, तर काय तू बुडवणार आहे का? तो म्हणतो, नाही तुम्ही काहीही सांगा पण कॅश बाय कॅश, हँड टू हँड पैसे मला द्यायचे. असं काही बोलल्यानंतर कामिनी म्हणते, बास करा बरं का आता तुम्ही बोलायचं. आम्ही तुम्हाला किती वेळ झालं रिस्पेक्ट देतोय, आहो जाओ बोलतोय, आणि तुमचं काय चाललंय? तोराच वेगळा तुमचा जराशी. आर्टिस्ट बोलतो, हो माझा तोराच वेगळा आहे म्हणून तर मी टिकलो ह्या धंद्यामध्ये, नाहीतर कधीच गेलो असतो. असं काही बोलल्यानंतर रागिनी कामिनी तिथून जातात आणि आर्टिस्ट बोलतो, हा फोटो मी नक्की कोणाच्या हातामध्ये देऊ मला काहीच कळत नाही आहे. आणि इकडे सगळं काही झाल्यानंतर जे काही आपल्या कमळीने नवीन योजना चालू केलेली असते कॉलेजमध्ये, त्याची अनिकाने खूप मोठी मदत केलेली असते. त्याच्यातूनच अन्नपूर्णा म्हणते की खरंच अनिका, मला तुझ्यावरती अभिमान वाटत आहे की योजनेमध्ये तू स्वतःहून याच्यामध्ये भाग घेतलास आणि तू सहभागी झाली. अशाच गोरगरिबांना तू. अन्नपूर्णा म्हणते, अगं कमळी, तू योजना चालू केली आहेस त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. तर बरं, त्याच्या व्यतिरिक्त अनेकाने खूप मोठी मदत केली, पहिल्यांदाच तिने काहीतरी केलं आहे, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. अनिका, तू अशीच गरिबांची मदत करत राहा आणि देव तुला कुठेही काहीही कमी पडून देणार नाही. असं काही बोलल्यानंतर अनिका तर एकदम खुश होते, कारण की तिची तारीफ सगळ्यांसमोर होते म्हटल्यानंतर तर काय, ती तर एकदम वेगळीच असती तोऱ्यामध्ये. तोपर्यंत अन्नपूर्णासमोर कमळी एक प्रस्ताव ठेवते की रात्री 10 वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये लाईट बंद होती. तोपर्यंत अन्नपूर्णा सरांना विचारते की काय सर, काय चाललं काय आहे? परीक्षेचा काळ आहे, तुम्ही रात्रीची लाईट बंद करताय लवकर, मुलांना अभ्यासही करायचा असतो. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर ते सर म्हणतात, अहो मी तर नाही सांगितलेलं. तोपर्यंत जी काही असते हॉस्टेलची मॅडम, ती म्हणते की मला वरून ऑर्डर आली होती म्हटल्यानंतर अन्नपूर्णाला थोडा डाऊट येतो. ती म्हणते, मला खरं सांगा, नक्की कुणी सांगितलं आहे तुम्हाला? असं काही बोलायला ती म्हणते, कामिनी मॅडमनी मला सांगितलं आहे. अन्नपूर्णा एकदम म्हणते की काही जरी झालं तर तुम्ही माझं ऐकायचं आहे, कामिनीचं नाही. मी कॉलेजची प्रिन्सिपल आहे. असं म्हटल्यानंतर ऋषीला म्हणते, ऋषी सर तुम्हाला काय वाटतंय की आपण काय केलं पाहिजे? तो पण ऋषी म्हणतो, हो आत्ता सध्या पोरांना जास्त हुशार शिकायची गरज आहे, अभ्यास करायची गरज आहे, आणि आपण एक्स्ट्रा क्लासेसही ठेवू शकतो, आपण टीचर्स लोकांशीही सुद्धा बोलू शकतो. अन्नपूर्णा म्हणते, खरंच ऋषी सर, हा तर उपाय एकदम बरोबर आहे. GS कमळी, तुम्हाला काय वाटतंय? कमळी म्हणते, हो बरोबर आहे. तोपर्यंत असं काही झाल्यानंतर रागिनी पटकन राजनला फोन करते की अरे राजन, त्या आर्टिस्टने काही तो स्केच दिला नाही आहे, त्याचे पैसे राहिले आहेत. हो अगं रागिनी, मी तुला सांगायचं विसरूनच गेलो की ते पैसे कपाटामध्ये ठेवले आहेत. तोपर्यंत ती पटकन कपाट खोलते आणि म्हणते, हो राजन, सापडलेत पैसे. ती पटकन कामिनीला आई अगं इकडे ये असं भरपूर वेळा हाक मारत असते. म्हणते की अगं ये, पैसे घावले आहेत. त्या दोघीजणी पैसे बघून तर त्यांचे डोळे तर पांढरेच पडलेले असतात. राजन ही पैसे दिले आहेत ते स्केचवाल्यासाठी, आणि ते पटकन स्केचवाल्याला फोन करतात की आम्ही येत आहे, ते स्केच रेडी ठेवा. तो म्हणतो, नाही मॅडम, आपण 2026मध्येच भेटूया, कारण मी आत्ता 31च्या पार्टीसाठी निघालो आहेत. असं काही बोलून तुम्ही प्रत्येक वेळेस येताना मला कॉल करूनच येत जावा,
अचानक काही येऊ नका असं म्हणून तो फोन ठेवतो. तो पण रागिनी एक रागारागाने म्हणते, काय गाई किती ग, माणूस एकदम लबाड बोलतो तो, बघ ना किती आपल्याला ही करतोय, द्यायचं एक नाही स्केच, मला काही कळतच नाही आहे त्याचं. असं काही बोलल्यानंतर ना कामिनी म्हणते, काहीतरी केलंच पाहिजे आपल्याला. असं काही बोलल्यानंतर ना त्या दोघीजणी शांत बसतात. आणि इकडे येणाऱ्या काही भागामध्ये 31च्या पार्टीसाठी अनिकाने महाजनाच्या घरामध्ये पार्टी ठेवलेली असते. ऋषीलाही बोलवते. ऋषीला बोलवल्यानंतर ऋषीला म्हणते, अरे ऋषी सर तुम्ही निग्गी आणि कमळीलाही घेऊन या. कमळी म्हणते, नाही ऋषी सर, परीक्षा तोंडावर आली आहे त्यामुळं मी काही येऊ शकणार नाही पार्टीला, तुम्ही जावा. अनिका म्हणते, अगं काय करतेस, ये ना पार्टीला. आणि असं काही बोलल्यानंतर कमळी थोडासा विचार करत असताना अनिका म्हणते, अगं अन्नपूर्णा आजीसाठी तर येऊ शकशील ना. आणि इथेच अनिकाचा प्लॅन असतो की आपल्या कमळीला ड्रिंक पाजायची, तिचं काही ना काही करायचं तिथे, असं काही वेगळाच प्लॅन तिने आखून ठेवलेला असतो. ते कोणालाही माहीत नसतं. आणि खूप छान येणारा भाग इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय सगळ्यांना.